नमस्कार. आज आपण आलो आहे इंद्राई लेणी पाहण्यासाठी. इंद्राई गडावर या लेणी येतात. तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. सुंदर आणि भव्य दिव्य या लेणी आहेत. आपण या लेणी सर्व लेणीचा अभ्यास करणार आहे. तर चला पाहू इंद्राई लेणी. 5 मिनिटाची चाल केल्यानंतर ही समोर राजदेर. रात्री आपण पुण्याहून निघालो आहे. त्याच्या पहिल्या पठारावर पोचून गेलो. हा टप्पा जरा घसारायचा आहे, जरा जपून जायचं. इथून अर्धा तास झाला आपण गाडी लावून प्रवास चालू केलेला. त्या ठिकाणी खाली गाडी लावली आहे. दुसऱ्या पठारावर आपण पोचून गेलो. तो जो दिसत आहे कोळदेर, राजदेर आणि हा इंद्राई. आणि एक असा हा पावसाळी तलाव पाहायला भेटतो. बाजूने आलेली वाट इथं मिळून जाते. गडाच्या ज्या मुख्य इंद्राई गडाच्या शेवटच्या टप्प्यातील मुख्य कातळकोरीव पायऱ्या आहेत त्या पाहायला भेटत आहेत. हनुमान शिल्प त्या ठिकाणी ती येताना पाहू आपण. जवळपास 1.25 तासाच्या चालीनंतर आपण पोचून गेलो या कड्यावर. वाव, पाहायला भेटतो आपणाला. वा 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 वा, खूप 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 सुंदर. इथे खूपच सुंदर असे कातळकोरीव पायऱ्या आहेत, आपण पाहू शकतो. खूप असं मोठा फारसी किंवा उर्दू भाषेत लिहिलेला लेख आहे. इंद्राई गडावरच्या सुंदर आणि अप्रतिम लेणी पाहण्यासाठी आपण आलो आहे. जवळपास 22 ते 23 लेणींचा हा ग्रुप आहे. सुंदर आहे, अप्रतिम आहे. इंद्राई गड बघण्यासाठी खूपच सुंदर आहे. निश्चित आणि निश्चित हा गड करा. हा लेणीचा आपण विचार केला तर ह्या ऐतिहासिक लेण्या जवळपास 1000 ते 1500 वर्षापूर्वीच्या कोरलेल्या आहेत. असा हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला या इंद्राई गडावर पाहायला भेटतो. आपण त्या बाजूच्या आपण दोन्ही लेण्यांचा अभ्यास करावा. पाहू शकतोय लेण्यांच्या या सुरुवातीचा पाण्याचा टाकं इथं त्याचा भाग इथूनच पूर्ण पाहायला भेटतोय. हे 2 आणि बाहेरच्या बाजूस 2, 4 हे पाणी पिण्यायोग्य आहे. न चुकवता हा भाग करा. ते पाहू शकतो. आता आपण इथल्या लेणी समोर पाहणार आहे. आतमध्ये हाडं वगैरे पडलेली आहेत, त्यामुळे आत गेलं नाही तरी चालेल, परंतु हा लेणी समूह जरूर करा. सुंदर कोरीव काम पाहू शकतो. इथं आतमध्ये घाण जास्त आहे व हाडं वगैरे पडलेली आहे, त्याच्यामुळे आपण काही आत जात नाही. पाणी साठलंय बघा आतमध्ये. बाहेरूनच सबर
इंद्राई लेण्यांची सुंदर. काही लेणी खूप सुंदर आहेत. निश्चितच या लेण्यांचा अभ्यास करा आपण. लेण्या पाहून आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. या ठिकाणी एक 3 लेण्यांचा 3 खांब असणारी लेणी आहे. पाण्याचे टाकासह बहुतेक पाणी जाण्याची सोय सुद्धा केली आहे. त्याच्यात थोडं बरोबर आल्यानंतर पाण्याचे टाके आहेत. पाहू शकतो इथे या लेण्यांमध्ये भरपूर लेण्या आहेत. व तसंच पुढे पाण्याचे टाका आहे हे पाहू शकतो. इथे आहे हे पाण्याचं टाकं आहे. पुढं आल्यानंतर जय शिवराय. जय शिवराय. या पूर्ण लेणी आहेत, म्हणजे एक प्रकारच्या गुहा पण म्हणू शकतो. गुहा लेणी. मोजून बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे काय वैशिष्ट्य असेल या किल्ल्याचं बघा तुम्ही, की त्या ह्याच्यामध्ये ह्या खडकामध्ये ह्या कोरून ठेवलेले आहेत की ते पाण्याचे टाकं पण असू शकतं, पाण्याचे टाकं असू शकतं. आणि म्हणजे हा पूर्ण खडक हे करून इथं बघा बांधलेलं काम पण आहे. आणि हा सगळा चुना आहे. त्यावेळेस जेव्हा एवढं आपण आता आजकाल सिमेंट वापरतो कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये, आता हे त्यावेळेस शिसा आणि चुना करून हे बांधलेलं पूर्णपणे बांधकाम. सुंदर गुहा, पाण्याची टाकी आणि लेणी या तिन्ही प्रकारात या मोडल्या जातात. अप्रतिमित. इंद्राई किल्ल्यावर थरारक पॅच भुयारी मार्गासारखा हा गळीतला बांधला. तर खाली आलो. तुदाने साहेब उतरतायत. इंद्राई गडाची ही एक घळीतील अवघड वाट आहे. जय आता त्या वाटेने खाली उतरत आहे. खूपच अवघड आहे आणि अनुभव असेल तरच येण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी घसारासुद्धा आहे व घसारा असूनसुद्धा या ठिकाणी माती आहे, राडा रोड आहे, सावधीच आहे. खूप
अवघड टप्पा आहे हा. अतिशय काळजीपूर्वक उतरायचे. वर बघू शकतोय या ठिकाणावरून आपण उतरलोय आता या बाजूला. आता आलो तर एक खूप मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटतं.